आपली आवळा कँडी तयार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. आता आपण स्टीमरमध्ये गरम पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि आता हे आवळे एक 15 मिनटं आपण स्टीम करून घेणार आहोत. आता आपण हे असं एक एक गार करायला ठेवणार आहे. गार झालं की आपण ते त्यातल्या बिया काढून घेणार. छान पाकळ्या फुलल्या आहे. आता आपण आवळे सोलल्यानंतर आपण पाव किलो आवळे तर पाव किलो साखर घेऊन ते मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत. याऐवजी तुम्ही गूळ किंवा खडीसाखर पण वापरू शकता. साखर आपण एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता मिक्सरमध्ये आवळा बारीक करून घेणार आहोत. हे बघा, आपण असं हे बारीक केलं आहे. जर होत नसेल तर थोडी पिठी साखर घाला आणि यावेळेस आपल्याला कुठल्याही पाण्याचा वापर न करता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. असं चांगलं स्मूथ पेस्ट करायची आहे. थोडी साखर घालू शकता तुम्ही, आपण केलेली पिठी साखर. आणि चमचा किंवा जेही तुम्ही घ्याल स्पॅच्युला ते अगदी कोरडा असावा, याची काळजी घ्यावी. आपली अशी स्मूथ पेस्ट तयार आहे. आता आपण निर्लेपचं पॅन घ्यायचं आहे आणि हे मिश्रण त्यात टाकायचं आहे. यावेळेस निर्लेप किंवा स्टीलचं पॅन आपल्याला यूज करायचं आहे, ज्यामुळे आपल्याला हे मिश्रण लागणार नाही आहे भांड्याला. लोखंडी पितळाचं वगैरे यावेळेस भांडं घेऊ नका. आणि हे असं सतत 10 मिनटं ढवळत राहायचं आहे. हे बघा, हे असं सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून भांड्याला ते चिटकणार नाही. सारखं काढून घ्यायचं आहे. आपल्याला याची एक 10 ते 15 मिनटं असं आपल्याला घट्ट करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे, कुठलाही चमचा किंवा कुठलंही भांडं घेताना कोरडं अगदी पुसून स्वच्छ करायचं आहे आणि मग नंतर वापरायचं आहे. हे मुलांना चॉकलेटसारखं खाण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि आपण सुद्धा खाऊन आपल्या सी विटॅमिन बॅलन्स करू शकतो शरीरात. आता हे असं छान आलं आहे, घट्ट होत आलं आहे. आपल्याला असं खूप लवचिक नाही कँडी करायची आहे, अशी छान करायची आहे. म्हणजे ते आपण आंब्याचं पातळ हे करतो ना, तसं नाही करायचं आहे, लवचिक. आता इथे बघा, आपलं 10 ते 15 मिनटं आपण मंद गॅसवर असं छान कलर पण चेंज झालेला आहे. आणि या ठिकाणी आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर एक छोटा चमचा घेतला आहे, त्यामध्ये आपण पाणी टाकून पेस्ट करूया. एक कँडीसारखी होणार, त्याच्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर यूज करणार आहोत. आता आपण एक थोडा कॉर्नफ्लॉवर यात ॲड करूया. एका वेळेस टाकायचं नाही सगळं, नाहीतर मग गाठी होण्याची शक्यता असते. आता आपण हा सगळा एकत्र टाकून देऊ आणि असं छान एकजीव करूया. गॅस असा सावकाशच ठेवूया. हे बघा, या ठिकाणी आपण आता यामध्ये काळं मीठ घालणार आहोत आणि ते चांगलं एकजीव करणार आहोत. आपलं मिश्रण आता घट्ट होत आलं आहे. असं सारखं ढवळत राहायचं आहे.
आणि आपण इथे 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत. त्यामुळे आपल्या चपाती पण छान येईल आणि सुंदर होईल. लागलेलं हे भांड्याला लागलेलं हे सगळं निघून येतं तुपामुळे आणि आपल्या कँडीला चव पण छान लागेल. हे बघा आपलं मिश्रण असं चांगलं भांड्यावरनं सुटत चाललं आहे. यावेळेस आपण गॅस बंद करायचा आहे. खूप अगदी वातड नाही होऊ द्यायचं आहे. गॅस बंद केला आहे. आता आपण थोडंसं गार करायला घेऊया मिश्रण. हे बघा आपण असं काढून असं स्पॅच्युल्याने आकार देऊन घेऊया वडीसारखा. असं रूम टेम्परेचरला असतानाच आपण करून घेऊया. आता आपण कट करून घेऊया आवळा कँडी. मुलं आणि आपण सुद्धा अशा आवडीने खाणार आहोत. आणि केव्हाही ऊन न दाखवता आपण ही आवळा कँडी केलेली आहे. काही ठिकाणी ऊन नसतं, त्यावेळेस आपल्याला ही आवळा कँडी करण्यास खूप मदत होते. आपण असे छान तुकडे केलेले चॉकलेटसारखे कँडी झालेली आहे आपली. मुलं खूप आवडीने खाणार आणि आपण सुद्धा आवडीने खाणार. ही अशी 6 महिने आपण स्टोर करू शकतो. आपल्या आवळ्याच्या कँडी बघा किती सुंदर तयार झाल्या आहे. आता आपण आवळ्या कँडीला ना बरणीत भरायचं आहे. त्यासाठी आपण थोडी पिठी साखर केलेली आहे, ही लावून घेऊ म्हणजे एकमेकांना ते चिटकणार नाही. असं आपण हवाबंद डब्यात त्या भरून ठेवायच्या, फ्रीजमध्ये ठेवायच्या नाही. हे बघा असं पिठी साखर लावल्यामुळे त्या अशा मोकळ्या राहतात. आता आपण ह्या बाजूला